कशा आहात? बरे आहात ना? चला आज मी तुम्हाला काळ्या मसाल्याची वाम बनवून दाखवते. त्याला लागणारे साहित्य. ही वाम मी स्वच्छ धुवून घेतली आहे. 2 कांदे मोठे, लसणाच्या पाकळ्या, कढीपत्ता, धणे, कोथिंबीर, अद्रक, सुकं खोबरं किसून घेतले आणि लवंगी मिरच्या आणि चण्याची मुठभर डाळ. चला तर आपण कांदा भाजून घेऊया. कांदे चिरून घेतलेत. आपण पूर्ण मसाला भाजून घेऊया. आता आपण हा कांदा लाल करून घेऊया. पहिले कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा. आता कांदा लाल होत आलाय, त्यात आपण 1 पळी तेल टाकून घेऊया. कांदा भाजायला मी लोखंडी तवा घेतलाय, तर त्याच्यावर छान भाजला जातो कांदा. कांदा बघा कसा काळा झालाय मस्तपैकी. जास्त पण काळा करू नका. आता आपण कांदा थोडा साईडला करूया आणि गॅस कमी करूया. त्यात आपण पहिले मिरच्या भाजून घेऊया हिरव्या. त्यात आपण खोबरं टाकून घेऊया. थोडंसं तेल पण ओतून घेऊया. धणे सगळं साहित्य भाजून घेऊया आपण. आता आपण चण्याची जी डाळ घेतली ती भाजून घेऊया. चण्याची डाळ त्याच्यासाठी आपण घेतो की कालवणाला खूप छान स्वाद येतो. वांब्याचं खास करून वांब्याचं कालवण करताना चण्याची डाळ तुम्ही लावून बघा. खूप सुंदर कालवण, खायला खूप छान चव येते. जास्त प्रमाणात नाही, मुठभर घ्या. छान ब्राऊन कलर काढून घेऊया आपण. गॅस बंद करूया आणि त्यामध्ये आपण सगळा मसाला भाजून घेतलाय. त्यामध्ये थोडंसं मीठ टाकूया चवीनुसार आणि हळद थोडीशी. हे सर्व साहित्य आपण मिक्सरला वाटून घेऊया. आता मसाला वाटून घेतले. जी चण्याची डाळ होती ती सुद्धा वाटून घेतली आणि पातेलं गरम करायला ठेवले. पातेलं गरम झाले की त्यात 4 पळ्या तेल टाकून घेऊया. तेल गरम झालं की आपण कढीपत्ता टाकूया. कढीपत्ता चांगला तळला की आपण तो मसाला जो वाटला तो टाकून घेऊया.
त्यामध्ये थोडासा घरगुती मसाला आहे तो टाकूया, 1 चमचा. त्यात वाम सोडून घेऊया. आणि 2 मिनटं आपण झाकण ठेवूया. चला आता 2 मिनटं झाले. 2 मिनिटात आपण झाकण उघडून बघूया. बघा आपल्या भाजीला कसा कलर आलाय, मस्तपैकी. आई काळा समारणी भाजी शेवर का. त्याच्या डाळीमध्ये डाळ जी वाटली ना ती त्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया आणि ती आपण सोडूया याच्यामध्ये. आपण अजून थोडंसं मीठ सोडू, जास्त नाही, थोडंसं. त्याच्यात थोडंसं टाकलंय कारण आपण मसाला वाटत पहिले मीठ घेतलं होतं. आता आपली भाजी तयार होते आहे. तर त्याला आता उकळी फुटू द्या आणि चांगली भाजी शिजू द्या. बारीक आचेवर शिजू द्यायची म्हणजे व्यवस्थित जी वांब आहे ती व्यवस्थित शिजली जाईल. आता आपले वांबीचं कालवण छान तयार झालं आहे आणि वांब पण छान शिजली आहे. आता आपण गॅस बंद करूया. चला आपल्या काळ्या मसाल्याचं वांब्याचं कालवण तयार झालंय. ते तुम्ही ज्वारीच्या भाकरीवर, भातावर, कशाबरोबर खाऊ शकता. आणि तुम्ही हे घरी करून बघा आणि खाऊन बघा. तुम्हाला हे आवडल्यास कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला शेअर, सबस्क्राईब आणि लाईक करा. धन्यवाद.